नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. संभाजीनगर येथे ऊस तोडणीच्या कामासाठी बद्रीनाथ जाधव यांच्याकडे गेले असता काम झाल्यावर मोबदला देतो असं म्हणून सांगितलं. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर आमचा मोबदला न देता आमची फसवणूक केली. नंतर आमच्या राहत्या घरी येत मुलांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा आरोप भाऊसाहेब बर्डे यांनी केला आहे. या संदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचं निवेदन भाऊसाहेब बर्डे यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिले आहे. मी भाऊसाहेब रतन बर्डे, राहणार दाडबुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. आणि आम्हाला ऊसतोड मुकादम बद्रीनाथ नारायण जाधव या माणसाने खूप असं आम्हाला म्हणजे अत्याचार करून बायांवर आमच्याकडून काम करून घेऊन आणि आम्हाला आमच्यावर लय अन्याय केलेला आहे त्या माणसाने. तो म्हणजे आम्हाला कामाला नेऊन तिकडे परत घरी आला. घरी येऊन आमचे पोरं शाळेत होते. एक 12वीला आहे संतोष भाऊसाहेब बर्डे, मुलगी सोनल भाऊसाहेब बर्डे 9वीला आणि ऋतिक भाऊसाहेब बर्डे हा 8वीला आहे. यांना आम्ही त्या माणसाने आम्हाला आहे ना पैसे द्यायचे कबूल केले उचलपोटी आणि आम्हाला घेऊन गेला. आणि त्यानंतर तिकडे गेल्यावर पैसे देणार होता म्हणून मग पोरांच्या शिक्षणासाठी आम्ही त्यांना 2 चेक दिले पोरांना. तो दुसऱ्या दिवशी आला. आम्ही कामावर गेल्यावर त्याने आम्हाला घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी पोरांना धामधूम करून ते चेक घेऊन गेला. हे काय आम्हाला माहित नव्हतं. मग नंतर त्या पोरांना धामधूम केल्यावर आम्ही तिथं काम करायला लागलो. हे आम्हाला माहित नसून मग त्याच्यावर 3-4 दिवसांनी पोरांनी आम्हाला फोन केला. मामा आले होते, त्या मामाने आम्हाला धामधूम केली, चेक घेऊन गेलेले. आणि आम्हाला असं सांगितलं का जर तुम्ही जर आईबापांना सांगितलं तर तिकडे तुम्हाला कापून टाकीन, मारून टाकीन नदीच्या कडाला, असं त्याने आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही घाबरलेलो आहे. तो चेक घेऊन गेलेला आहे. या संदर्भात आम्ही तिथं देवगाव रंगारी पोलीस स्टेशनला गेलो होतो. तर तिथं त्या पोलिसांनी आम्ही उद्या असं करून 2-4 वेळेस गेलो. आम्हाला हाकलून दिलं तिथून. आमची कोणतीही दखल घेतली नाही, पण आम्हाला न्यायच मिळाला नाही साहेब. तर मग म्हणून आम्ही इथं जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी आलो. त्या आमच्या एवढ्या अन्यायाला न्याय मिळवून द्यावा यासाठी इथं आम्ही आलेलो आहे.